रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. माननीय आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद माननीय सदस्य विलास फडके यांच्या माध्यमातून पनवेल भोकारपाडा येथे आज दिनांक 19 जून रोजी सकाळी 8 वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तब्बल 50 झाडे लावण्यात आली. यासाठी उपस्थित रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके, माजी उपसरपंच दिलीप फुलोरे, माजी उपसरपंच निसर्गमित्र धनंजय पाटील, निसर्गमित्र संजय कुमठेकर, निसर्गमित्र प्रवीण देशपांडे, हरिश्चंद्र फडके, बाळाराम फडके, रवींद्र फडके, सनी फडके, महेंद्र भगत, रामचंद्र फुलोरे, संतोष फुलोरे, प्रदीप म्हात्रे, सुनील म्हात्रे, पंढरीनाथ म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, संतोष भोपी, किरण म्हात्रे, सुनील फुलोरे, दत्ता फुलोरे, विशाल फुलोरे, सुगंधा म्हात्रे आदींसह अनेक मंडळी उपस्थित लावून त्यांनी झाडे लावली. नमस्कार. आज आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे उत्कृष्ट नेतृत्व, आदर्श नेतृत्व विलासदादा फडके वेगरगावचे आमचे आणि यांच्या माध्यमातून आज या भोकरपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये भोकरपाडा आपल्या संपूर्ण चिपला ग्रामपंचायतीमधून 500 गावांचे आमचे सर्व सदस्य, सर्व नेतृत्व पक्षाचेच असं नाही पण सर्वच गावातील लोक आमच्या याच्यामध्ये वृक्षारोपणसाठी आलेली होती आणि त्यांनी चांगलं आज इथं वृक्षारोपण करून, कारण वृक्षारोपण हे चांगलं असतं कारण आज निसर्ग वाढला तर ऑक्सिजनचा आपला जे पुरवठा आहे ते नक्कीच चांगलं राहावं ही आमचा एक उद्देश होता आणि त्या उद्देशातून विलासदादा फडके यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून हे वृक्षारोपण होत आहे. नमस्कार, मी धनंजय पाटील, माजी उपसरपंच चिपला ग्रामपंचायत, तसेच निसर्ग मित्र पनवेल यांचा मी सदस्य आहे. आम्ही गेली 5 वर्ष या चिपळा परिसरात, नेहरा परिसरात वृक्ष लागवड करतो आणि नुसतंच वृक्ष लागवड न करता त्यांना सांभाळतो, त्यांना पाणी घालतो आणि जिवंत ठेवतो, जेणेकरून हा नुसती लागवड करणं हा योग्य नाही आहे. त्यांना जोपासणं, त्यांची वाढ करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. झाडं तर खूप लोक लावतात परंतु त्यांच्याकडे नंतर कोणी लक्ष देत नाही आणि ती झाडं तशीच मरून जातात. पण आम्ही कमी झाडं लावतो आणि त्यांना जगवतो. आज आम्हाला विलासजी फडके यांनी भोकरपाडा इथे झाडं लावण्यासाठी बोलवलं. तसेच मी आणि माझे निसर्ग मित्र आणि ग्रामस्थ इथे झाडं लावण्यासाठी आलो. विलास शेट्टी आम्हाला बोलवलं, धन्यवाद. आणि त्यांनी जेव्हा केव्हाही आमच्याकडून सहकार्य मागलं तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. जय महाराष्ट्र.